नमस्कार. उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे ना? चला तर करूयात कोणतीही पूर्वतयारी न करता उपवासाचे रोल्स आणि त्यासोबत झटपट आणि चविष्ट अशी खोबऱ्याची चटणी. कमीत कमी तेलामध्ये आतून छान मऊ लुसलुशीत आणि बाहेरून कुरकुरीत असे हे दिवसभर उपवासाचे रोल राहतात. रेसिपीला तर लाईक नक्कीच करा, कारण की नंतर तुम्ही विसरून जाल. चला तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. मिक्सरच्या जारमध्ये हलकासा गरम करून घेतलेला 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. आता तो मिक्सरला बारीक असा वाटून घेऊयात. साबुदाणा गरम करून घेतल्यामुळे ना तो लगेच बारीक असा वाटला जातो. साबुदाणा गरम करत असताना त्याचा अजिबात कलर बदलता कामा नये. आता वाटलेला साबुदाणा आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात. आता आपण त्याच मिक्सरच्या जारमध्ये ज्या वाटीने साबुदाणा घेतला ना त्याच वाटीने 1 वाटी भगर टाकून ती देखील मिक्सरला बारीक असे वाटून घेणार आहोत. साबुदाणा आणि भगर हे समप्रमाणातच घ्यावे. आता प्रमाण घेण्यासाठी घरातील कोणतीही 1 वाटी निश्चित करून तुम्ही त्या वाटीने प्रमाण घेऊ शकता. भगर देखील छान बारीक अशी वाटून झाल्यानंतर ती देखील आपण ताटामध्ये काढून घेऊन आता त्यामध्ये सर्व इतर जिन्नस टाकूयात. तर सर्वात प्रथम 1 छोटा चमचा जिरे. तुम्ही जिरे उपवासाला खात नसेल तर तुम्ही स्किप केले तरीही चालतील. साधारणपणे पोह्याच्या चमच्याने भाजलेल्या दाण्याचा 3 चमचे कूट. साधारणपणे 1.5 चमचा मिक्सरला वाटून घेतलेली हिरवी मिरची. हिरवी मिरची तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. आता पोह्याच्या चमच्याने साधारणपणे 3 चमचे आपण घरातील ताजे दही टाकूयात. दही हे जास्त आंबट नसावे. दही टाकायचं नसेल ना थोडासा लिंबाचा रस टाकला तरीही चालेल. आता चवीप्रमाणे मीठ टाकूयात. या उपवासाच्या रोल्सला बाइंडिंग येण्यासाठी मी त्यामध्ये मध्यम साईजची 4 बटाटी उकडून त्याची सालं काढून किसणीने बारीक अशी किसून घेऊन ती आता पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे. रोल्समध्ये जास्त बटाटा झाला की रोल्स हे नरम पडतात, त्यामुळे पिठाचा अंदाज घेतच त्यामध्ये उकडलेला बटाटा टाकून घ्यावा. आता हे सर्व जिन्नस आपण सुरुवातीला पाणी न टाकता हलक्या हाताने मिक्स करून घेऊयात. तर या ठिकाणी पहा, सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये थोडे थोडेसे पाणी टाकून हे पीठ छान कणकेप्रमाणे मळून घेणार आहोत. उकडलेला बटाटा आणि दही टाकल्यामुळे आपसुकच हलकंच हे पीठ ओलसर असं असतं, त्यामुळे पाणी हे पिठाचा अंदाज घेत त्यामध्ये थोडे थोडे टाकूनच हे पीठ मळून घ्यावे. मळताना एकदा सर्व पाणी न टाकता थोडे थोडेसे पाणी टाकून ह्या ठिकाणी अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेले आहे. आता ह्यावरती झाकण ठेवून आपण 15 मिनिटं हे पीठ छानपैकी भिजायला ठेवूयात. तोपर्यंत झटपट अशी चटणी करून घेणार आहोत. मिक्सरच्या जारमध्ये अर्धा वाटी ओलं खोबरं, 2 हिरवी मिरची, अर्धा चमचा जिरे. जिरे खात नसाल तर स्किप केले तरीही चालतील. त्यानंतर 2 चमचे भाजलेले शेंगदाणे, चवीप्रमाणे मीठ, पोह्याच्या चमच्याने 2 चमचे दही. आता दही नसेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ध्या लिंबाचा रस टाकला तरीही चालेल. आता गरजेपुरते पाणी टाकून हे मिक्सरला सर्व जिन्नस बारीक असे मी या ठिकाणी वाटून घेतलेले आहे. चटणी कितपत पातळ हवी ना त्यानुसार त्यामध्ये पाणी टाकून ह्या चटणीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. तर या ठिकाणी चटणी देखील तयार झालेली आहे. चला तर आपण ह्या भिजलेल्या पिठाचे छानपैकी रोल्स तयार करायला घेऊयात. 15 मिनिटं पीठ व्यवस्थित भिजवून घेतल्यामुळे अजिबात रोल करताना त्याला तडे देखील जात नाही. आणि रोल जेव्हा आपण वळतो ना हातावरती, तेव्हा हाताला थोडेसे पाणी लावून वळून घ्यावे, त्यामुळे पीठ अजिबात हाताला देखील चिकटत नाही. रोल्स करायचे नसेल ना तर तुम्ही त्याला मेंदूवड्याचा किंवा वड्यांचा देखील आकार देऊ शकता. तर अशाच प्रकारे सर्व पिठाचे आपण रोल्स तयार करून घेणार आहोत. समजा तुम्हाला रोल्स, मेंदूवडा किंवा वडे करायचे नसतील तर कमी तेलामध्ये तुम्ही त्याची थालीपीठं थापून ती थालीपीठं देखील करू शकता. ती देखील खूप सुंदर अशी लागतात. त्यामुळे एकाच पिठापासून तुम्ही 4 प्रकारचे उपवासाचे पदार्थ करू शकता. नेहमी ज्याप्रमाणे आपण थालीपीठं करतो ना त्याप्रमाणे थालीपीठ करून ते भाजून घेतलं की छान क्रिस्पी अशी होतात. तर अशाच प्रकारे ह्या पिठाचा मी तुम्हाला एक मेंदूवडा देखील करून दाखवलेला आहे.
आता हे तयार झालेले रोल्स तुम्ही 15 ते 20 दिवस एअर कंटेनर डब्यामध्ये भरून फ्रीजरमध्ये स्टोअर करू शकता आणि तुम्हाला जेव्हा हवेत ना तेव्हा काढून तुम्ही ते डीप फ्राय केले तरी चालतील. चला तर आपण हे तयार केलेले रोल्स आता तळून घेऊयात. मध्यम आचेवरती कडकडीत तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक एक करून रोल सोडून घेऊयात. रोल तळत असताना कुठेही गॅसची आच मंद न करता मध्यम ते मोठ्या आचेवरच हे रोल्स तळून घ्यावेत. रोल्स तळण्यासाठी आरामात 4 ते 5 मिनिटे लागतात. चला तर आपण आता हे रोल्स एका बाजूने पलटी करून छानपैकी फ्राय करून घेऊयात. तर अशा प्रकारे हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत मी सर्व रोल्स हे फ्राय करून घेतलेले आहे. कलर पहा किती सुंदर असा आलेला आहे. तर अशाच प्रकारे सर्व फ्राय झालेले रोल आपण काढून घेऊयात. अगदी साधी सोपी आणि कमी साहित्यामध्ये हे उपवासाचे रोल तयार होतात. आणि ही रेसिपी तुम्हाला माझी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेलची घंटी वाजवल्यामुळे ना मी जेव्हा रेसिपी अपलोड करते ना त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन नक्की मिळेल. त्यासाठी बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका. माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.